राज्यात 29 जिल्ह्यांच्या पालिका निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांसाठी भाजपने महायुती म्हणून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, जळगाव, नागपूर सारख्या महत्त्वाच्या पालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटाबरोबर युती केली होती। इतर काही ठिकाणी म्हणजे नाशिक, पुणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर इकडे देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप ही युती करणार होती, पण या ठिकाणी युती फिसकटली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले। पण काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे भाजपचे आणि एकनाथ शिंदेचे नेते हे स्पष्टपणे एकत्र लढत होते। आता या युतीनंतर आणि निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना या महायुतीमध्ये लढून देखील अपेक्षित निकाल न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत आणि भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत, अशा एक बातम्या जे आहेत ते समोर येत आहेत। एबीपी माझासारखी वृत्तवाहिन्यांनी ही माहिती दिली असून पालिका निवडणुकांमध्ये पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्या सुमार कामगिरीवर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची एक चर्चा जी आहे ती घडते आणि सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली जाते। आपल्याला माहिती आहे, पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती। मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हे यश मिळालेलं दिसत नाहीये। त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना दच्चू देणार असल्याची माहिती देखील काही बातम्यांमधून देण्यात येते। आता महत्त्वाचं म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश का मिळालं नाही, शिवसेनेचा जो पक्ष आहे तो यशस्वी का होऊ शकला नाही, असं जेव्हा आपण विचार करतो तर यावर काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर येतात। मुंबईचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विरोधात मुख्यतः लढत केली। ठाकरेंच्या गडाचं आव्हान पेलवण्यासाठी काही जागांमध्ये घराणेशाही तिकीट वाटप करण्यात आलं होतं। या घराणेशाहीच्या लढाईत तर तुकाराम काते यांना सोडून मुंबईमध्ये इतर नेत्यांना त्यांच्या घरातील व्यक्ती निवडूनच आणता आल्या नाहीत। यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं होती, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी होती, राहुल शेवाळे यांची भावजय होती, आमदार अशोक पाटील आणि मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना देखील पराभव स्वीकारावा लागलाय, पत्करावा लागलाय। महत्त्वाचं म्हणजे शिंदेंनी या नेत्यांकडे पाहून त्यांच्या मुलांना तिकीट दिल्या होत्या का, असे प्रश्न स्थानिक कार्यकर्ते खासगीत उपस्थित करत होते। या लढतीत भाजपने मेरिटवर प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातील फक्त 90 जागा शिवसेनेला दिल्या। त्यातील घराणेशाहीमुळे काही लढत शिंदेंनी हरल्याच। मात्र एक चर्चा अशी देखील आहे की ऐन निवडणुकीत शिंदे यांना कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ ही जी पालिकांची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या चर्चांसाठी आणि या पालिकांच्या जागा वाटपाच्या चर्चा जे महत्त्वाच्या होतात आणि त्यांच्या युतीच्या चर्चा ज्या होतात त्यामध्ये एकनाथ शिंदेंना बांधून ठेवण्यात आलं होतं आणि याचा देखील एक प्रमुख फटका मुंबईत बसल्याचं बोललं जात आहे। सगळ्याच पालिकांमध्ये जर राज्यस्तरीय पक्षाचा प्रमुख नेता अडकून बसला तर याचा परिणाम महत्त्वाच्या पालिकांमध्ये कसा होतो याची प्रचिती आता शिंदे सेनेला आली आहे असं म्हणता येते। आता 3.5 वर्ष निवडणुका नाहीयेत पुढचे आणि जर महत्त्वाच्या पालिकांमध्ये पुन्हा भरारी घ्यायची असेल तर शिंदेंना त्यांच्या पक्षातील भाकरी फिरवणं आता गरजेचं झालंय। आता बघा, उदाहरण द्यायचं झालं तर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे आपण पाहतो तर पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी संजय राऊत आहेत, अनिल परब आहेत, आदित्य ठाकरे असे नेतृत्व आहे जे त्यांनी कित्येक वर्ष त्यांच्या शिवसेनेबरोबर बांधून ठेवले आहेत, उद्धव ठाकरेंनी बांधून ठेवलेत। आणि वेळ आली तर निर्णयात्मक वेळ एक जेव्हा येते तेव्हा काय एक निर्णय घ्यायचाय, काय ठरवायचंय हे त्यांच्या हातात असतं। दुसऱ्या फळीचे नेते आहेत त्यांच्या देखील तितकंच हातात असतं। त्यांना शिवसेना कशी चालते, स्थानिक पातळीवर कशी चालते हे देखील माहीत असतं। आता एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईसाठी नरेश मस्के आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, पण मुंबईत तसं कोण खास निर्णयात्मक चेहरा दिसून येत नाही असं देखील राजकीय विश्लेषक म्हणतात। त्यामुळे प्रमुख शहरांच्या पदांची बांधणी करणं अजूनही शिंदेंसाठी महत्त्वाचं आहे आणि तसा एक चेहरा देणं महत्त्वाचं आहे। पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती। मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये। त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल आता एकनाथ शिंदे यांनी घेण्याचं ठरवलंय आणि त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांना दच्चू देणार असल्याची माहिती सातत्याने समोर येते। एकनाथ शिंदेंनी याबाबत पालिका निवडणुकीपूर्वीच त्यांच्या मंत्र्यांना संकेत दिले होते। नगर परिषदेची निवडणूक आणि महापालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट होती आणि आता हा निकाल पाहता
अकार्यक्षम मंत्र्यांवरतीच पक्षाची जबाबदारी काढून शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याचं समोर येत आहे. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला, एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरी ही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला आता डच्चू मिळतोय आणि मुंबईत चांगलं स्थान मिळवण्यासाठी कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तरी देखील यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.